तर आता GR रद्द करण्यात आलेला आहे, परंतु त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोप सुरूच आहेत। त्या संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। हिंदी भाषेच्या GR बाबत हर्षवर्धन सकपाळ यांच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांचं खोचक उत्तर। नया हे वह म्हणत फडणवीसांनी सकपाळ यांना लगावला टोला। त्रिभाषा धोरणासंदर्भात शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांचं विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी त्रिभाषा धोरणावर सत्ताधारी नेते आक्रमक। होय, मीच त्रिभाषा धोरण आणलं, कम ऑन किल मी असे फलक हाती घेत उद्धव ठाकरेंवर टीका। विधिमंडळ अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी विरोधकांचं पायऱ्यांवर आंदोलन। मी मराठी, मराठी भाषेचा अभिमान असे फलक हाती घेत घोषणाबाजी। मराठी एकजुटीमुळेच हिंदी सक्ती धोरण सरकारला रद्द करावं लागल्यामुळे लक्षवेध। उद्धव ठाकरेंचं मराठीचं प्रेम बेगडी आणि राजकीय स्वार्थापोटीचं मराठीबद्दल इतकंच प्रेम होतं तर मुलांना इंग्रजी माध्यमात का शिकवलं? नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना सवाल। उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा सत्कार केला पाहिजे। माशेलकर समितीचा निर्णय रद्द केला म्हणून सत्कार करावा आणि बोंडेंची उद्धव ठाकरेंवर टीका। मुख्यमंत्री फडणवीसांनी हिंदी भाषा सक्तीची न करता ऐच्छिक ठेवलेली। ठाकरेंच्याच काळात हिंदी भाषेबद्दलचा GR काढण्यात आलेला। गिरीश महाजनांची टीका। ठाकरे हा महाराष्ट्राचा ब्रँड आहे। सुनील प्रभूंचं वक्तव्य। मराठी माणूस एकवटल्यानं GR मागे घेतला। सुनील प्रभूंची प्रतिक्रिया। मुंबई माझी कर्मभूमी आणि कर्मभूमीत राहून तिथली भाषा यायला हवी। अभिनेता सुनील शेट्टींची प्रतिक्रिया। तर महाराष्ट्रात राहून मला मराठी येत नाही याचं मला वाईट वाटायला हवं, इतरांना नाही, सुनील शेट्टींचं वक्तव्य। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मेळाव्यासाठी जागेची चाचपणी सुरू। ठाकरेंच्या शिवसेनेकडून शिवाजी महाराज पार्कसाठी पत्र, तर या व्यतिरिक्त अजून 2 ठिकाणांचा पक्षाकडून विचार सुरू।